श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आजचा विशेष दिवस आहे, ज्याला आपण दासनवमी म्हणतो. म्हणजे समर्थ रामदासांचा आज समाधी किंवा आपण ज्याला निर्याण म्हणतो, निर्याण म्हणजे महासमाधी, त्याचा दिवस आहे तो. नवमी ह्याला समर्थांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा अर्थ आहे. नवमी म्हणजे त्यांना पंचांगातली नवमी तिथी असंच नाही वाटत, तर नवमी भक्ती आत्मनिवेदन, भक्तीचे जे नवविधा सांगितलेले आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, या 8 झाल्या. आणि आत्मनिवेदनम म्हणजे पूर्णपणे परमेश्वराशी एकरूप व्हायचं. मी म्हणून कोणी व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे, तुकाराम वगैरेंचा हा भाव होता. म्हणून नवमी म्हणायची त्यावेळेला त्यांना नवमी भक्ती आत्मनिवेदना. तिथी जर म्हणाल तर समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशी आहे, म्हणजे आता लवकरच आला. 17 एप्रिलला रामनवमी आहे, 9 एप्रिलला असेल. हां, तर त्या दिवशी समर्थांचा त्याच वेळेला जन्म झालेला आहे. चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता ही एक नवमी झाली. नंतर समर्थांना अनुग्रह पाहिजे होता, म्हणजे मंत्रदीक्षा पाहिजे होती. त्यांचे जे मोठे बंधू होते त्यांना ज्येष्ठ गंगाधर म्हणायचे, आणि ते नावाप्रमाणे ज्येष्ठ होते. तेही आपण म्हणतो ना की निस्संग, म्हणजे एका अर्थाने विरक्त वृत्तीचे होते. संसारात त्यांना पण त्यांना संसार लग्न झालं होतं, त्यांना मुलं होती. समर्थानंतर तीच पुढे सज्जनगडच्या गादीवर बसली आणि ती परंपरा अजूनही चालू आहे. समर्थांना काही मूल असण्याचं कारणच नव्हतं, ते आजन्म ब्रह्मचारी होते. तर गंमत बघा, त्यांनी 6व्या वर्षी त्यांचे वडील गेले. वडिलांना ते सांगत होते, पण वडील म्हणाले अजून तू लहान आहेस. नंतर ह्यांना एवढी इच्छा झाली की आपल्याला उपदेश कोणीतरी केलाच पाहिजे, अनुग्रहाचा मंत्र दिला पाहिजे, आपली उपासना सुरू झाली पाहिजे. ते आपल्या मोठ्या भावाकडे गेले. मोठ्या भावाचा अधिकार होता, परंतु ते म्हणाले अरे अजून लहान आहेस तो, आईचं अजून तुझं काही नातंच निर्माण झालेलं नाही, आईला तुझं कौतुक करायचं आहे अजून, इतक्यात तू काही मंत्र वगैरे घेऊ नकोस. शेवटी वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी संकल्प केला. एक मारुतीचं मंदिर होतं, प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतं आपल्याकडे. आणि महाराजांचं तर वाक्य आहे गोंदवलेकर महाराजांचं, ज्या गावात मारुतीचं मंदिर नाही त्या गावात राहू नका, आणि जर राहावं लागलं तर मारुतीचं मंदिर तुम्ही निर्माण करा. एक साधा फोटो ठेवा ना तिथे. हे मंदिर कसं सुरू झालं, हा वड एवढा नव्हता त्यावेळेला, त्याच्याखाली एक फक्त फोटो ठेवला गजानन महाराजांचा. भविष्यात काय होणार हे कोणाला माहीत होतं, फक्त महाराजांना माहीत होतं. आज आपण बसलोय, याचाही पुढे विस्तार होऊ शकतो ना. ज्याला विकास म्हणतो तो वास्तूचा सुद्धा विकास होऊ शकतो, नुसता विस्तार नाही. लक्षात ठेवा, विकास. आता इथे आपणच गेले काही वर्ष बघतोय, निरनिराळ्या प्रकारची भजनं होतात, निरनिराळ्या प्रकारच्या उपासना होतात. आता ही दासनवमीची उपासना गेली काही वर्ष चालू आहे आणि ती नित्याने चालू आहे. त्याच्यात सगळा दासबोध वाचला जातो, सकाळी भिक्षा फेरी केली जाते, आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी हे भजन असतं, विशेषतः नामस्मरण असतं. हा तो उत्सव चालू आहे. आणि आजचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी आपण काहीतरी रामदासांच्या जीवनाबद्दल बघतो आणि पूर्णविराम देतो. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही जी समोर मंडळी बसलेली आहेत त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. त्यानं ती बक्षिसं आपण नंतर देणार आहोत. आणि ज्यावेळेला बरीचशी मंडळी जमतील त्यावेळेला मला थांबायचं म्हणून सांगितलेलं आहे, काही हरकत नाही. म्हणून नवमी मी तुम्हाला सांगत होतो, 8व्या वर्षी ते त्या हनुमंताच्या मंदिरात गेले. ते मंदिर असं 8 भागात होतं. तुम्ही बघा, महाराष्ट्रात बरीच हनुमंताची मंदिरं स्मशानाच्या जवळ आहेत, कारण प्रेताला तिथे ठेवतात आणि सांगतात बाबा हे अंतिम दर्शन, आणि नंतर मग त्यांना जाळलं जातं वगैरे. तर तिथे तशा मंदिरात ते गेले आणि त्यांनी सांगितलं मी प्रायोपवेशन करणार आहे. शब्द त्यांनी ऐकला होता. प्रायोपवेशन म्हणजे अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग, कुठल्याही द्रव्याचा त्याग, फक्त हवा. आणि ज्यावेळेला माझं जीवन संपेल त्यावेळेला, नाहीतर मला रामा किंवा हनुमंता तुम्ही अनुग्रह द्या. हा निग्रह महत्त्वाचा आहे, अनुग्रह नंतरची गोष्ट आहे. 3 दिवस आणि 3 रात्री 8 वर्षाचे समर्थ, त्यावेळेला त्यांचं नाव नारायण होतं, त्यांचं आडनाव ठोसर, लक्षात ठेवा.
आणि ते जांब नावाचं मराठवाड्यातलं गाव आहे, तिथे त्यांचा जन्म झाला होता. तिथे घडलेली ही घटना 8व्या वर्षी 3 दिवस पूर्ण होत आल्यानंतर एक माणूस आला आणि त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना भूकही लागली असेल, ग्लानीत होते किंवा एका अर्थाने ते समाधी अवस्थेत होते. त्यांनी बघितलं तर त्या माणसाने सांगितलं, बाहेर 2 जण थांबलेत पालखीत, तुमची वाट बघतायत, त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे. समर्थ गेले. त्यातला एक सावळा होता आणि एक गोरा होता. सावळा तो अर्थातच राम, गोरा होता तो लक्ष्मण आणि बोलवायला आला होता तो हनुमान. त्यांना नंतर ओळखही पटवली आणि रामाने सांगितलं, असा जीव करारावर लावून तू उपासना करू नकोस, मी तुला अनुग्रह देतो. अनुग्रहाच्या 3 गोष्टी रामानं त्या दिवशी, म्हणजे समर्थांचा जन्म 1608 साली, त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजे 1616 साली हा प्रसंग घडला. आणि नवमीच होती ती सुद्धा, तीही नवमी होती. म्हणजे ज्या वेळेला पुनर्जन्म झाला समर्थांचा, त्यांना रामदास हे नाव मिळालं. त्यांना 13 श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मिळाला. आणि मुख्य म्हणजे तो राम नामाचा आणि रामाच्या उत्सवाचा. रामाचं मंदिर बांध, हनुमंताचं मंदिर बांध, उत्सव सुरू कर, मंदिरांची व्यवस्था लाव, हे सगळं रामाने सांगितलं. आणि तेव्हापासून समर्थांचा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला. आणि मग ते परत घरी गेले. आई वगैरे म्हणाली, तू कुठे गेला होतास? नाही, मला आता मंत्र मिळालेला आहे, मी आता रामदास झालेलो आहे, मी अखंड रामनाम म्हणणार. पण ती म्हणाली की माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे. कुठली अपेक्षा आहे? की तुझं एकदा लग्न झालं म्हणजे मी शांतपणे जीवन संपवेन. त्यावेळेला हा म्हणाला, लग्न करण्यासाठी माझा जन्मच नाही आहे. हे उत्तर अनेकांनी दिलेलं आहे, शंकराचार्यांनी दिलेलं आहे, विवेकानंदांनी दिलेलं, लग्न करण्यासाठी माझा जन्म नाही आहे. असं घडतं का? अलीकडच्या काळात एक व्यक्ती होती, त्यांनी आईला तेच सांगितले की लग्न हा शब्दसुद्धा माझ्यासमोर उच्चारू नकोस. त्यांनी चांगले इंजिनियर झाले, त्यांनी नोकरी वगैरे केली, त्यांनी असे पैसे जमवले की कितीही महागाई झाली तरी याच्यावरच्या व्याजात माझं एकट्याचं भागू शकेल. आणि किती साधे होते ते. एक पिशवी असायची फक्त, त्याच्यात एक लेंगा शर्ट आणि एक घातलेला आणि काहीतरी भागवत वगैरे एखाद दुसरा ग्रंथ असायचा, बाकी त्यांना काही लागत नव्हतं. अत्यंत सुंदर अक्षर, अत्यंत चांगलं पाठांतर आणि लग्न करायचे हा निर्णय वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी घेतला. नंतर ते SSC झाले, 16व्या वर्षी शिकले आणि नंतर त्यांनी सगळ्या नातेवाईकांना एकत्र बोलवलं आणि म्हणाले, मी घरात घेत असलेली तुमची शेवटची भेट, आता इथून पुढे मी गावात आलो तरी धर्मशाळेत राहीन, मंदिरात राहीन, घरी येणार नाही. जिरांग कलगीकर, श्रीनिवास जिरांग कलगीकर हे त्यांचं नाव. ते गोव्यात येऊन गेले, मडगावलाही येऊन गेले. त्यांनी आपल्या जीवनाचा एक स्वतंत्र मार्ग ठरवला होता. उदाहरणार्थ मंदिरात आले, काय छान बोलता तुम्ही, आमच्याकडे एक उपासना ठेवूया का? का नको? मंदिरातला आजचा शेवटचा दिवस आहे. पिशवी उचलली आणि त्या व्यक्तीबरोबर त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी मग काय बोलूया, त्यांना सगळी चरित्र पाठ होती. रामायणावर बोलायचे, महाभारतावर बोलायचे, गीतेवर बोलायचे. रामायणापेक्षा रामचरित मानस हा त्यांचा आवडता ग्रंथ होता. अनेक ग्रंथावर बोलायचे. भागवत हे जवळजवळ त्यांना मुखोद्गत होतं, पाठ होतं. अत्यंत सुंदर उच्चारण, चांगल्या पद्धतीने ते भागवतातले श्लोक म्हणायचे. मग तिथे 1-2 दिवस श्रोते यायचे ना, 5-50. त्यातला एखादा म्हणायचं की आता आमच्या घरी या की. त्यांनी पिशवी उचलली आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्यांना जीवनात कुठलाही कार्यक्रम नव्हता, त्यांनी कुठलंही प्लॅनिंग, ज्याला आपण नियोजन म्हणतो, कुठल्याही गोष्टीचं केलेलं नव्हतं. असं ते जगत होते. म्हणजे त्याला संस्कृतमध्ये एक दृष्टांत देतात, एक पिकलेलं पान झाडावरून पडलं की झाडाचा आणि त्या पानाचा संबंध नसतो, दोघांचं एकमेकावर ह्या पानाचं स्वतःवर नियंत्रण नसतं. वारा आला ते तिथे गेलं, पडलं, मग तिथे पडून राहिलं. सूर्याच्या उष्णतेने ते वाळलं, पुन्हा वारा आला, पुन्हा गेलं निघून. त्याला स्वतःचा असा मार्ग नाही, स्वतःची इच्छा नाही, स्वतःचा जीवन प्रवास नाही आहे, हे लक्षात ठेवा. अशी व्यक्ती अलीकडच्या काळात सुद्धा असू शकते. आणि नंतर एकदा त्यांना सहज सांगून, तुम्ही या ना पावसला, तुम्हाला मी गंमत सांगतो. ही गंमत म्हणजे गंमत नाही आहे, अशा घटना घडतात, आपण त्या वाचायला शिकलेलो नाही आहे. आणि घटना वाचणं म्हणजे जीवन वाचणं, लक्षात ठेवा. जीवनातली प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते. शिकवणं सतत पॉझिटिव्ह असतं. घटना वाईट घडली तरी त्याचा शिक्षण, त्याच्यातले किंवा शिकवण ज्याला म्हणतो, पॉझिटिव्हच असतं. तर त्यांना सांगितलं पावसला या की. आम्ही जातोय पावसला, काही हरकत नाही. पिशवी घेतली, पावसला गेले. पावसला गेल्यानंतर त्यांनी उपासना सुरू केली. तिथे सुद्धा प्रवचनं वगैरे सुरू केली. हे सिव्हिल इंजिनियर होते, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला पाऊस पडला, जोरात वीज पडली आणि पावसच्या मंदिराचा जो कळस होता तो कळस पडला. आता कळसाचं बांधकाम करायला पाहिजे.
तर हे म्हणाले काही हरकत नाही, मी इथेच आहे ना, मी सिव्हिल इंजिनियर आहे, करून घेतो. तरीसुद्धा त्यांचं चिंतन चाललेलं होतं. असं करत करत ते शेवटी एका वृद्धाश्रमात पोचले. वृद्धाश्रमाची जबाबदारी घेण्यासाठी, वृद्धाश्रमाचा इनमेट होण्यासाठी नाही आहे. आणि त्याच्यात त्यांनी संपूर्णपणे त्यांचं आयुष्य, असं जगणं आजसुद्धा शक्य आहे. प्रत्येकाला शक्य नाही, पण असं जगलं पूर्वी शक्य होतं नाही, आजसुद्धा शक्य आहे. अपवादात्मक आहे हे, अपवादात्मक, एक्सेप्शनल म्हणतो, एक्सेप्शनल जीवन आहे, पण आजही असं जगता येतं. मुद्दा काय तर समर्थ 8व्या वर्षी गेले घरी. आई म्हणाली की तुझं लग्न, त्यावेळेला एक मराठीत एक चांगला वाक्प्रचार आहे, तुला एकदा बोहल्यावर चढलेलं बघितलं की मी धन्य होईन. बोहलं म्हणजे तो प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यावर नवरा बायको उभं राहतात, नंतर सगळे अक्षता टाकतात, ते एकमेकाच्या गळ्यात हार घालतात आणि लग्न होतं. सगळ्यांना दिसावं म्हणून तो प्लॅटफॉर्म असतो, असा त्या प्लॅटफॉर्मला बोहलं म्हणतात. आज तुम्ही मुद्दामून जर जामला गेलात तर ही घटना इथे घडली म्हणून बोहल्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. ते बोहलं कसलं, त्या बोहल्यावर लग्न झालंच नाही. आता शकून अपशकून काही म्हणा, पण तिथे लिहिलेलं आहे की या बोहल्यावरून समर्थ पळून गेले. ज्यावेळेला त्यांनी 2दा सावधान शब्द ऐकला, एक शुभ मुहूर्त सावधान आणि शुभ मंगल सावधान, मंगलपर्यंत ते थांबलेच नाही. शुभ मुहूर्त म्हटल्यानंतर ते पळून गेले आणि घर त्यांनी सोडलं. 12व्या वर्षी त्यांनी घर सोडलेलं आहे. तोपर्यंत आहे, आईला त्यांनी वचन दिलं होतं की मी बोहल्यावर उभा राहिलेला तू बघशील. सगळ्या नवऱ्याचा वेश घातलेला आहे, उभे राहिलेले आहेत ते, आणि नंतर पळून गेले. पुढे कित्येक वर्षांनी ते पुन्हा तिथे आलेले आहेत, कारण कीर्तन करताना त्या गावाचे लोक आलेले होते. त्यांनी सांगितलं तू नारायण करे, कारण त्यांच्या डोक्यावर एक आवाळू होतं. तुम्ही कुठल्याही त्यांच्या फोटोत बघा, असं टेंगूळ आलेलं दिसतं. अत्यंत गोरे पान आणि अत्यशस्वी, वाणी चांगली, हे सगळी खूण पटली. विशेषतः हे पटलं. त्यांनी जाऊन विचारलं तू जांबचा नारायण करे? तो म्हणतो हो, पण आता मी नारायण नाही, मी रामदास आहे. पण तुझी आई तुझी वाट पाहून रडत रडत आंधळी झालेली आहे, तिला एकदा भेट. आणि म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. आणि तिथे प्रसंग मोठा घडलेला आहे. आपण फक्त एक बघूया. इतक्या प्रेमानं ते आईला म्हणाले की माझ्यामुळे तुझी जर दृष्टी गेलेली असेल तर आता मी कसा दिसतो हे पाहण्यासाठी राम तुला दृष्टी देईल. या डोळ्यावरून हात फिरवला आणि तिला दिसायला लागलं. ते म्हणाले तुला दृष्टी मिळाली ना, आता मी परत निघालो. आणि म्हणून ते परत गेलेले आहेत. तर ते 12व्या वर्षी पुढे विचारलं, अरे आम्ही एवढा शोध घेतला तुझा, बोहल्यावरून तू पळून गेलास, आम्ही 10-12 जण तुझ्या मागे पळालो की रे, आणि तू नवरदेवाचे कपडे घातलेले होते, सहज ओळखता आला असता, तू लपला होतास कुठे? ते म्हणाले तुम्ही शोध घेत होतात हे मी बघत होतो, पण तुम्हाला मी दिसत नव्हतो, कारण झाडावर चढण्यात अत्यंत पटाईत असे हे समर्थ होते. त्या झाडावरून एकदा नदीत उडी मारताना नेम चुकला आणि तो दगडा इथे लागला आणि ते टेंगूळ त्यांना जन्मभर उरलेला आहे, ती खूण आहे त्याची. तर ते म्हणाले मी झाडावर चढलो होतो, तुम्ही माझी शोध घेता, वरती कोण शोध घेणार आहे? इकडे धावतायत तिकडे धावतायत. मला गंमत आली. रात्री सगळेजण झोपल्यानंतर मी झाडावरून खाली उतरलो, चालायला लागलो मिळेल त्या वाटेने. आणि पुढे जरा दिसायला लागल्यानंतर लोकांना हे तुला टोपी पाहिजे, कारण नवरदेवाचा पोशाख आहे ना, कोट दिला, हे दिलं, सगळ्यांना दिलं, आणि लंगोटीसह पायातसुद्धा काही नाही आहे असं ते नाशिकच्या काळ्या रामासमोर उभे राहिले. आणि काळ्या रामाला हा 12 वर्षाचा नारायण म्हणजे रामदास काय म्हणतो ते वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे की हे रामा, मी माझं फक्त प्राक्तन म्हणजे प्रारब्ध, माय डेस्टिनी घेऊन तुझ्यासमोर आलेलो आहे. माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे विद्या नाही, माझ्याकडे काहीही नाही आहे. मी माझं प्रारब्ध घेऊन तुझ्या, आता काय करायचं आहे ते तुझ्या. 12 वर्ष तिथे राहिलेले आहेत. अत्यंत नाशिकला त्यांची जी दिनचर्या होती त्यात समर्थ घडले. पहाटे 4ला उठायचे, उठल्यानंतर ध्यान, त्याच्यानंतर थोडंसं चिंतन, नंतर व्यायाम, नंतर स्नान, आणि सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत 6 तास ते इतक्या पाण्यात उभे राहायचे. ती नदी गोदावरी, पण तिला नंदिनी नावाची नदी तिथे मिळते, त्या संगमात ते उभे राहायचे. इतके उभे राहिले, कल्पना करा, सकाळी 6ला सूर्य उगवलेला आहे आणि दुपारी 12ला सूर्य वरती आलेला आहे. ते सगळं ऊन त्यांच्या शरीराला लागायचं. आधीच गोरे असलेले समर्थ, वरचा भाग त्या सूर्याच्या उष्णतेमुळे काळसर झाला, कारण 12 वर्ष हे चालू आहे किंवा. त्यांनी गायत्री पुरश्चरण म्हणजे 24 लाख वेळा गायत्री मंत्राचा जप हा त्यांनी संकल्प केला होता.
इथपर्यंत पाण्यात असल्यामुळे खालचं शरीर आणखीन गोरं झालं होतं आणि वरचं शरीर काळवणलेलं होतं. म्हणून त्यांच्या एका भक्तांनी त्यांचं वर्णन केलं, आमचे सद्गुरू दुरंगी ध्वजासारखे होते. आपला तिरंगी आहे, पण दुरंगी ध्वज, वरचा भाग सावळा आणि खालचा भाग गोरा, तो आणखीन गोरा झाला होता आणि त्याच्यावर असे काळे काळे डाग होते. त्यांनी विचारलं, काळे काळे डाग काय? म्हणाले, मी एखाद्या तटस्थ असा उभा राहायचो एखाद्या खांबासारखा आणि मासे येऊन मला चावायचे. ते माशांच्या चाव्याचे मला काही फार दुखायचं वगैरे नाही, कारण माझं लक्ष कुठलं होतं, लक्ष म्हणजे टार्गेट, की 24 लाख तो मंत्र म्हणायचा. आता इथे आल्यानंतर आपण 2 स्तोत्र म्हणले. त्या दोन्ही स्तोत्राचं या मंदिराच्या दिशेने मठाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? खूप महत्त्व आहे. जसं गण गण गणात बोते तसा श्रीराम जयराम जय जयराम सुद्धा मंत्र म्हणला. या मंदिरात त्या मंत्राचं काय महत्त्व आहे ते आपण आधी बघूया आणि मग पुढे जाऊया. जसा जसा या समर्थांचा 24 लाख जप पुरा होत आला तसं तसं एक मोठं माकड, वानर म्हणा, झाडावर बसलेलं असायचं आणि यांच्याकडे एकटक बघायचं. यांच्या लक्षात आलं की हे आपल्याकडे बघताय. पण ज्यावेळेला त्यांचा त्या दिवसाचा जप दुपारी 12 वाजता पुरा व्हायचा त्यावेळी ते माकड निघून जायचं. यावेळेला त्यांनी सांगितलं की ते जप संपल्यानंतर मी जी प्रार्थना करतो ती न करता शेवटचा मंत्र म्हणला की मी पळत जाऊन त्या वानराचा पाठलाग करणार. पुढे धिप्पाड वानर, केवढं उंच ते, आणि ते गेलं. काही वेळाने ते थांबलं. त्यांनी अबाउट टर्न केलं. समर्थांना जवळ आल्यानंतर घट्ट मिठी मारली. समर्थ वरती बघतायत की हा केवढा आहे. आणि मग भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सोता, हे सगळं स्तोत्र आहे ना, ते त्यांना स्फुरलेलं स्तोत्र आहे. म्हणून या स्तोत्राचं महात्म्य शब्दात सांगता येणार नाही. समर्थांनी 11 भीमरूपी स्तोत्र लिहिलेली आहेत, पण आपल्याला माहीत असलेलं हे भीमरूपी महारुद्रा हे उत्स्फूर्त आहे. बाकीच्यांची रचना त्यांनी केलेली आहे. समर्थांनी अनेक देवांच्या आरती लिहिल्या, पण सगळ्यात प्रसिद्ध आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. समर्थांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण सगळ्यात प्रसिद्ध जर तुम्हाला पाहिजे असेल तर मनाचे श्लोक. आत्माराम लिहिला, दासबोध लिहिला, पण मनाचे श्लोकात त्यांनी मनाला जो उपदेश केलेला आहे आणि तो कोणत्या अवस्थेत केलेला आहे, ज्या वेळेला त्यांना रामाचा साक्षात्कार झाला होता, त्यांना लोक हनुमंताचा अवतार म्हणायला लागले होते, शिवाजी महाराज सारख्यांनी त्यांचा अनुग्रह म्हणजे शिष्य झाले होते, हे सगळं झाल्यानंतर ज्याला परिपक्व अवस्था म्हणतात, मॅच्युअर स्टेट, त्या परिपक्व अवस्थेत त्यांनी मनाला उपदेश केलेला मनाचे श्लोक. मराठीतलं उपनिषद कुठलं विचारलं तर तुम्ही सांगा मनाचे श्लोक. आणि ते सतत जवळ ठेवा. 4 आण्याला पूर्वी मिळायचं, आता 5 रुपयाला मिळेल. जरा 10 रुपयाचं घ्या की ज्याच्यात अर्थ दिलेला आहे आणि तेही खिशात मावतं, ज्याला पॉकेट बुक म्हणतात. अजूनही पुढे कधीतरी कोणत्या तरी निमित्तानं आपण हे करूया, कारण का समर्थांचा एक प्रसंग गजानन महाराजांच्या चरित्रात आहे. इथे सुद्धा तो प्रसंग वर्णन केलेला असेल की तो जो त्यांचा एक शिष्य आहे, बायकोबरोबर जायचा आणि खूप चालत जायचे आणि शेवटी दासनवमीच्या वेळेला सज्जनगडावर पोचायचे. त्यांना आता 60 वर्षे होऊन गेले होते. त्यावेळेला माणसं जास्त जगत नव्हते. ते म्हणाले, आता मी थकलो, मी माझ्या गावावरून काही 100 किलोमीटर चालत बायकोबरोबर येतो, वाटेत भिक्षा मागतो, लोकांना जे असेल ते जेवण घालतो, आता मला पुढच्या वर्षी यायला जमेल असं वाटत नाही. त्यावेळेला त्यांना समाधीतून म्हणजे आतून शब्द ऐकू आले, पुढच्या वर्षीपासून मी तुझ्याकडे उत्सवाला येईन. ह्याला एवढा आनंद झाला. त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की आता यावेळेला उत्सव इथे बाळापूर तिथेच करायचा आणि तिथे शेवटच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी. हा मी प्रसंग तुम्हाला शेवट कुठला होता, 344 वर्षापूर्वी आजच्या दिवशी समर्थांनी देह ठेवलेला आहे. तो प्रसंग आपण शेवटी बघणारच आहोत, पण ही गंमत बघा ना तुम्ही. तर भीमरूपी आपण इथे म्हणलं, भीमरूपी हे समर्थ रामदासांचं अत्यंत तेजस्वी असं स्तोत्र आहे, प्रभावी असं स्तोत्र आहे. आणि रामदास काय किंवा गजानन महाराज काय, रामदास काय आणि गोंदवलेकर महाराज काय, रामदास काय आणि साईबाबा काय किंवा दत्त वगैरे, हे सगळे आहेत ना, हे एकमेकाचे किंवा एका देवाचे अवतार आहेत. आणि म्हणून इथे भीमरूपी म्हणणं समर्थांचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. 9 दिवस तो उत्सव चालला. आता शेवटचा दिवस होता आणि त्याला वाटलं आज समर्थ येणार. सगळेजण उत्सुकतेने बघत होते आणि 12च्या सुमारास आले कोण तर गजानन महाराज. अंगावर वस्त्र नाही, पण महाराज आले म्हटल्यानंतर आणखीन लोक त्यांच्या दर्शनाला जमले. हा मनातल्या मनात खुश नाही आहे. तो म्हणतो की मी समर्थानं बोलवलं होतं, हे आले हे चांगलंच आहे, पण समर्थ कुठे आहेत हा विचार त्याच्या मनात आल्यावर
त्यांनी एकदम त्यांचा वेश बदलल्यासारखा झाला की त्या अंगावर कुठलेही वस्त्र होते, दिगंबर अवस्थेत होते, तर त्यांनी लगेच भगवा वेश, लंगोटी वगैरे हे सगळं आलं आणि अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली, हा मनाच्या श्लोकातला श्लोक त्यांनी म्हणला ना. हे कोण म्हणते बघितल्यानंतर फक्त या बाळाभाऊन दिसत होतं त्यांना, बाळकृष्णाला, की हे समर्थ आहेत. पण लगेच तिथे गजानन महाराज दिसायचे, लगेच याच्या मनात संशय, परत त्यांना रामदास दिसायचे. असं हे एका अर्थाने सिनेमातली दृश्य जशी बदलत असतात तसं त्यांना दर्शन झालं. त्याचं समाधान नाही झालं. तो म्हणतो हा दृष्टीभ्रम असेल, हिप्नॉटिझम वगैरे सारखं. आणि गजानन महाराजांना सगळ्या विद्या येत होत्या. त्यांनी मला फसवलं आणि स्वतः रामदासांचं रूप घेऊन रामदास आलेत हे मला दाखवलं. रात्री स्वप्नात त्यांनी तो म्हणला, मला समाधान करून द्या की समर्थ, तुम्ही आला होतात सज्जनगडावरून माझ्या उत्सवाला, गेल्या वर्षी तुम्ही मला वचन दिलं होतं. त्यावेळेला स्वप्न त्यांना पडलं. स्वप्नात समर्थांनी सांगितलं, बिलकुल भ्रम नको, संशय नको, अरे मीच तो आत्ता इकडे गजानन महाराजांच्या रूपात वावरतोय, मीच तो सज्जनगडावरून इथे आलो, तो माझं दर्शन तुला महाराजांनी घडवलं, माझ्यात आणि महाराजांच्यात काही फरक नाही. म्हणून आजचा हा उत्सव इथे साजरा करण्याचा हा एक अर्थ झाला. आपण भीमरूपी म्हणलं कारण तेजस्वी स्तोत्र समर्थांचं ते आहे. आपण रामरक्षा म्हणले कारण 3 महत्त्वाची क्षेत्र, एक गोंदवले, एक शिर्डी आणि एक शेगाव, या तिन्ही ठिकाणी महत्त्वाचा उत्सव रामनवमी आहे. महत्त्वाचा मंत्र तिकडे गणगणगणात होत आहे, पण रामाचं मंदिर आहे. इथं जशा रामाच्या मूर्ती आहेत तसंच रामाचं मंदिर शेगावला सुद्धा आहे. समाधी आणि वरती त्या मूर्ती, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा, पुरतो, इथे पुरतो नाही, पुरतो म्हणजे पुढे, पुरतो मारुतीर्यस्य तम वंदे रघुनंदनम. म्हणून इथे राम म्हणणं, रामनवमी साजरी करणं, रामकथा सांगणं गजानन महाराजांना खूप आवडणार आहे. म्हणून इथे जो आपण उत्सव करतो ती प्रेरणा महाराजांनीच दिली आणि आत्तापर्यंत महाराजच तो आपल्याकडून करून घेत आहेत आणि याबद्दल आपल्या मनात तरी संशय नाही. आपण कथा पुढे नेऊया. ते तिथे उभे राहिले. त्यांचा दिनक्रम फार चांगला होता. 12 वाजेपर्यंत तुम्हाला सांगितलं, 4ला उठायचं, काही वाचन, चिंतन, लेखन. त्यांनी 7 कांड आहेत कशाची, रामायणाची, त्यातली फक्त 2च कांड लिहिली त्यांनी आणि त्यांनी लिहिलेली हस्ताक्षरातली ती कांड उपलब्ध आहेत, बघायला मिळतात. तुम्ही जर धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिर नावाचं मंदिर आहे, 2 आता वाजले असतील मंजिल म्हणजे मजले मला माहीत नाही, पण 2 मजली किती साठवलं आहे त्यांनी तिथे. समर्थांची हस्ताक्षरं, समर्थांनी वापरलेल्या वस्तू, समर्थांच्या जपमाळा, हा सगळा मोठा संग्रह एका व्यक्तीने, शंकर श्रीकृष्ण देव, ज्यांचा समर्थांचा जो मंडप आहे त्या मंडपात एका खांबावर शंकर श्रीकृष्ण देव त्यांचा फोटो आहे. त्यांचं महत्त्वाचं कार्य काय, त्यांनी समर्थांचं चरित्र लिहिलं. ते एवढं मोठं व्हायला लागलं की लोकांनी सुचवलं की त्याचे 3 खंड करा, 3 भाग. म्हणून पहिला भाग केला, त्याला नाव दिलं समर्थ अवतार. म्हणजे समर्थ हा अवतार आहे हनुमंताचा आणि त्यांचं हे अवतार कार्य म्हणजे त्यांचं चरित्र, हा पहिला खंड आहे. समर्थ हृदय म्हणून दुसरा आहे. समर्थांचं हृदय म्हणजे समर्थांचं वाङ्मय, समर्थांचे साहित्य, त्याचा दुसरा खंड आहे. आणि तिसरा म्हणजे समर्थ आणि आपण, हा जो समर्थ संप्रदाय आहे तो तिसरा खंड आहे. हे तिन्ही खंड वाचनीय आहेत. त्याच्यात कितीतरी प्रसंग समर्थांच्या चरित्रातले सांगितले आहेत. त्या मुलांनी सुद्धा वाचायला हरकत नाही, मराठीत मिळतं. हल्ली जरा मोठ्या टाईपमध्ये ते नवीन आवृत्ती झालेली आहे, असू दे. त्यातले पुढचे प्रसंग बघा. नंतर काय, 4 वाजता नाशिकमध्ये प्रत्येक मंदिरात कीर्तन, प्रवचन हे असायचंच. 12 वाजतानंतर ते भिक्षा मागायचे आणि भिक्षा 4 घरी मागायचे. मिळाली हरकत नाही, नाही मिळाली हरकत नाही. जी भिक्षा मिळेल त्याचे 4 भाग करायचे. बघा, 1 भाग पक्ष्यांसाठी, 1 भाग पशूंसाठी म्हणजे गाय, कुत्र, मांजर काय असेल ते, पशु पक्षी म्हणजे कावळे वगैरे त्यांच्यासाठी. 3रा भाग आहे ना तो अर्थातच येणाऱ्या अतिथीसाठी आणि 4था भाग म्हणजे मुठभर ते स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी कसे घ्यायचे, त्यांना निरनिराळ्या ठिकाणी पक्वान्न म्हणजे पक्व अन्न, नुसतं धान्य नाही तर कुठे शीत घालायचे, कुठे आमटी घालायचे, कुठे भाजी घालायचे, हे असं घालायचे आणि ते एकत्र करायचे. त्याचे ते 3 भाग करायचे आणि आपला जो भाग असायचा तो ते आपण ज्याला वालो म्हणतो ना, पंचा, त्याच्यात धरायचे आणि ते नदीत धरायचे. नदीच्या प्रवाहामुळे त्या जे अन्न भिक्षेचं असायचं त्याचा रंग जायचा, त्याचा वास जायचा आणि त्याची चव जायची. काय व्रत आहे बघा ते.
आपल्याला वास असतो की नाही, रंग असतो हळद वगैरे घातलेला, वास असतो फोडणीचा वगैरे, आणि चव असते निरनिराळ्या प्रकारची. पाण्यात ते धरल्यामुळे सगळं वाहून गेलं. आता एका अर्थाने हे प्रसादाचं अन्न आहे, हे नैवेद्याचं अन्न आहे, म्हणून तेवढंच अन्न ते खायचे. पण व्यायामाचं शरीर आणि गायत्री मंत्राचं पुरश्चरण तेवढी उपासना आहे. मग संध्याकाळी ते मंदिरात जायचे, नंतर भिक्षा वगैरे आल्यानंतर थोडी विश्रांती, मग जायचे. समर्थ चांगली कीर्तनं करायचे, आणि त्यांची बरीचशी कीर्तनं म्हणजे दासबोधातले समास किंवा अध्याय, आणि तो शेवटचा भाग आहे तो आपण बघणार आहोत. आणि मग तोपर्यंत कार्यक्रम सुरू जरी झाला तरी हरकत नाही. पण थोडं बघा की ज्या वेळेला अशी दिनचर्या चालू होती 12 वर्ष, काय वाईट होतं? पहिली 12 वर्ष म्हणजे एक तप, पहिली 12 वर्ष घरी, नंतरचे 12 वर्ष नाशिकला. आता पुढे काय? त्यांनी काही ठरवलं नव्हतं. त्यांनी रामाला काय सांगितलं होतं? काळा राम, अजूनही काळा रामच आहे तो. त्याला काय सांगितलं की मी माझं प्रारब्ध, माझं नशीब, नशीब शब्द नाही तुम्हाला समजण्यासाठी वापरतो, मी घेऊन आलेलो आहे, त्याला तुला काय करायचं आहे ते कर. आता 12 वर्ष झाली होती, त्यांना ते झालं होतं. त्यांनी या काळात करुणाष्टकं केलेली आहेत. त्यांना रात्री घरची आठवण यायची, आणि मग ते निरनिराळी करुणाष्टकं तुम्ही वाचा. रोज एक करुणाष्टकं वाचायची, अशी महाराजांच्या किंवा सज्जनगडच्या उपासनेत आहेत. आणि रोज एक कायम म्हणायचं, ते म्हणजे अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. याच्यात तुझं विण करुणा आहे कोण म्हणजे जाणेल मजवरी करुणेचा राघवा पूर लोटे. माझी परिस्थिती तुझ्याशिवाय कोणाला कळणार आहे? आणि तुझ्या करुणेचा पूर, करुणा म्हणजे दया, ही करुणाष्टकं या काळात लिहिलेली आहेत. म्हणजे जशी ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि 16व्या वर्षाला आपण टीन एज म्हणतो. जसं तरुणावस्था 18व्या वर्षापासून सुरू झाली, आपण टीन एज म्हणजे 19 पर्यंत थांबतो. मग 20व्या वर्षानंतर माणूस तरुण झाला असं जर मानलं तर त्याच्या अलीकडचे 13, 14, 15, 16, 17, 18, 19 याला टीन एज म्हणतात. आपण एक सुंदर शब्द तयार केलेला आहे. 20 वर्षापासून पुढे तरुण, त्याच्या आधी अरुण. अरुण म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे उगवता सूर्य, हे उगवते सूर्य आहे. आणि मग ते पुढे काहीतरी जीवनात करायचं ते निवडणार आहे. तर या अवस्थेत ज्ञानेश्वरी सांगितली गेली, आणि याच अवस्थेत करुणाष्टकं लिहिली गेली. आणि ही अवस्था कशी असते? त्यावेळेला सगळीकडे सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी भावना असते, हिरो वर्शिप असते. आता हिरो म्हटलं की तुम्हाला दुर्दैवानं सिनेमा आठवतो, काही जणांना क्रीडा जगत आठवतं, पण तुम्हाला सांगतो हनुमान हा हिरो आहे आपला. शिवाजी महाराज हे हिरो आहेत. हिरो म्हणजे ज्याने हिरोईज म्हणजे अत्यंत शौर्य, वीर्य, पराक्रम हे गाजवलेलं आहे ते. तर तशी हिरो वर्शिप त्या काळात असते. त्या काळात मुलांच्या डोळ्यांना लगेच पाणी येतं. अगं का गाई त्याचं वाईट झालं, लगेच तो काळच असा असतो. ते झालं. आता एक घटना घडली. ते ध्यानात बसले होते, वय 24, पहिली 12 वर्ष घरी, नंतरचे 12 वर्ष नाशिकला. 24व्या वर्षी इतके तेजस्वी दिसत होते ते. अशा वेळेला एक प्रेत तिथे आणलं जातं, नदीच्या काठावरच त्यांचं सगळं. आणि ते प्रेत आणलं जातं ते गिरीधर पंत कुलकर्णी, म्हणजे त्या भागातले प्रसिद्ध कुलकर्णी, म्हणजे त्यांना अधिकार असतो, चांगला माणूस होता तो. त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर सती जाण्यासाठी आलेली आहे. पतीबरोबर सहगमन करते ती सती. एकदम तिच्या मनात काय विचारायला कोणास ठाऊक. चिता मांडली जात होती, प्रेत नंतर ठेवणार होते, नंतर ही बसणार होती आणि चिता पेटवली जाणार होती. तिच्या मनात विचारायला हा जो साधू बसलेला आहे तो तेजस्वी आहे, त्याला शेवटचा नमस्कार करावा, त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग चितेत प्रवेश करावा. काय वाईट होतं? पण ही तिची इच्छा नव्हती, तिची रामाची इच्छा होती. ते आले आणि ती सती जी जाते ना, तिचा नवरा मेलेला आहे, पण ही सौभाग्यवती आहे. ज्यावेळेला नवरा जातो त्यावेळेला नंतर तिला पण विधवा म्हणतो. म्हणून सगळं मंगळसूत्र, काकणं वगैरे सगळं घालून बसायचं. मग कंकणं वाजवत, म्हणजे काकण आपण ज्याला म्हणतो, काकण वाजवत तिने नमस्कार केला. नमस्कार करते स्वामीजी. त्यावेळेला डोळे न उघडता त्यांनी सांगितलं अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. त्यावेळेला मुलं लवकर मरत होती, मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळेला युद्ध होत होते, युद्धात माणसं मरत होती, म्हणून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद आवश्यक होता. त्यावेळेला काय असं बिलकुल म्हणू नका. ज्या वेळेला ज्या घटना घडल्या त्या वेळेला तो अर्थ होता, तो समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. ती रडायला लागली जोरात. ह्यानी डोळे उघडले. तू का रडतेस माय विचारल्यानंतर ती म्हणाली, तुमचा आशीर्वाद या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? असं का विचारतेस? तू सौभाग्यवती तर आहेस ना. अष्टपुत्रा नाही म्हणाले, माझे पती मेलेले आहे, त्यांचं प्रेत तिथे आणलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं वाक्य असा एकदा तरी क्षण आपल्या जीवनात आला पाहिजे.
ते म्हणाले, मी कुठे तुला आशीर्वाद दिलेला आहे? मी ध्यानात रामाशी एकरूप झालो होतो, त्या रामाने आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद खरं करणं ही रामाची जबाबदारी आहे. बघू तुझे पतिदेव मेलेत का काय ते. त्यांनी कमंडलूतून पाणी घेतलं, जय जय रघुवीर समर्थ म्हणून टाकलं. आणि लक्षात ठेवा, मृत्यूचे अनेक प्रकार आहेत. काळ आलेला असतो पण वेळ आलेली नसते, त्याला गंडांतर मृत्यू म्हणतात. अशी माणसं जिवंत होतात. दरवर्षी 18 बातम्या आपण सुद्धा वाचतो की मेले, डॉक्टरनी दिले सगळं. आता विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही, पण लक्षात ठेवा. आणि ते उठून बसतात. मला इकडे का आणले विचारतात. पहिल्यांदा बांधलेलं असतं, त्यांना उठवता येत नाही. सगळ्यांना आनंद होतो, कारण ते गावातले एक अत्यंत आवडते असे पुरुष असतात. पुढे त्यांना 8 मुलं होतात. लक्षात ठेवा, 8 मुलं झाल्यानंतर हे भिक्षा मागत असताना एकदा त्या घरासमोर जातात. नाशिकला ते परिचित असतात. ते म्हणाले की तुम्ही स्वामीजी, खरंच आम्हाला 8 मुलं झाली, तुला आणखीन 2 मुलं होतील, पण तुझा पहिला मुलगा मला धर्म, देव आणि देश यांच्या कार्यासाठी एक शिष्य म्हणून हवा आहे, तो उद्धव. नंतर त्यांनी तो उद्धवाला स्वीकारलं तो. आणि पुढे आता हे शंकर श्रीकृष्ण देव, ही घटना खरीच घडली आहे का? आणि हे वकील होते ना, ते 7 वाराचा उतारा असतो ना, की ही जमीन ह्यांची होती, ह्यांच्याकडून ह्यांच्याकडे गेली, त्यांच्याकडून त्यांच्याकडे, पार ब्रिटिशांपासून सगळे, शिवाजी महाराजांपासून सुद्धा असतील ते उल्लेख, ते गेले तिथे. आणि ही घटना केव्हा घडली असेल? 344, ही 24 वर्ष, म्हणजे सुद्धा साधारणतः 1632 सालची घटना आहे. त्या 1632 सालची कागदपत्र त्यांनी काढली. आणि तिथे पुढे 1632 साली घटना घडली. त्याच्यानंतर साधारण 10-12 वर्षांनी एक उल्लेख आहे की हे जे कुलकर्णी होते त्यांना 10 मुलं झाल्यानंतर त्यांचं नाव यापुढे दशपुत्रे कुलकर्णी. आणि दशपुत्रे आहेत की हो? दशपुत्रे आहेत. ही घटना घडलेली आहे. दशपुत्रे कंसात कुलकर्णी हे दशपुत्रे आहेत. त्यांना एवढा आनंद झाला की समर्थाच्या जीवनात ही घटना घडलेली आहे. पण समर्थ एवढे हुशार, लक्षात ठेवा, ज्या वेळेला ते उठून बसले त्यावेळेला सगळेजण म्हणाले, आता ह्यांचा जय जयकार करायला पाहिजे. या साधूच्या अंगात किती समर्थ पळायचे, पोहायचे, झाडावर चढायचे. समर्थ तिथून जे पळाले ती 12 वर्ष त्यांच्या जीवनातली संपली. कुणी संपवली? रामानं संपवली. कारण म्हणाले, आता रोज मला उचलून घेतील, कारण मला म्हणतील आमचे आजोबा मेले, जरा येऊन पाणी मारा. हे असं काय घडतं का? ते तिथून निघून गेले. लक्षात ठेवा, 12 वर्ष भारतभर फिरले हो. ज्याला आपण उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम म्हणतात, भारत फिरले. आणि ते भारतात त्यांनी लोकांची स्थिती बघितली, स्त्रियांची स्थिती बघितली. आणि सगळीकडे मुसलमान राजांचं राज्य होतं. तिकडे औरंगजेब होता, इकडे आदिलशाह होता, इकडे बहामनी राज्य होतं, इकडे निरनिराळा सगळं भारत जवळजवळ होता. आणि त्यावेळेला त्यांना इतकं वाईट वाटलं की खरंच एवढा संपन्न देश, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया, हे भाषांतर आहे, हे आधीचं गीत आहे संस्कृतमधलं, की जिथे प्रत्येक झाडावर सोन्याच्या चिमण्या असतात, जिथे प्रत्येक स्वयंपाकघरातून सोन्याचा धूर निघतो, ज्या घरातली कौलं. आणि ही वर्णनं आपली नाही आहेत, ही वर्णनं परदेशी प्रवाशांनी केलेली आहेत. आपण कविता करताना जरा ती जास्त अतिरंजित, एक्झॅजरेटेड सांगितली असतील. परंतु तुम्हाला मी 4 प्रवाशांची नावं सांगतो, त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत, तुम्हाला मराठीत सुद्धा मिळतील. एक आहे फाहियान, दुसरा आहे युएत्संग, तिसरा आहे मेगॅस्थनीस आणि चौथा आहे अल्बेरुनी. ह्यांनी हे लिहिलेलं आहे. ते खोटं कशाला लिहितील? ते म्हणाले, सोनं काठीला बांधून हे लोक रामेश्वरपासून काशीला जायचे. इतकी सुरक्षित अशी प्रवास व्यवस्था होती. चालत जायचे, पण सोनं घरातलं आहे ना, ते सगळं काठीला बांधायचं आणि जायचं. चोरी होणारच नव्हती. अशी रचना आहे ती. अशा देशाची काय परिस्थिती झाली. आणि असं करत करत ते अयोध्येला आले. अयोध्या म्हणजे वा, त्यांच्या रामाची जन्मभूमी. तिथे सगळ्यांना विचारलं, राम कुठे जन्मला हो? नाही, इथे जन्मला असं म्हणतात. कुठे माहीत नाही, कुठे माहीत नाही, कुठे माहीत नाही. मग शेवटी एकाने सांगितलं, ही जी बाबरी मशीद उभी आहे, बाबर हा शिवाजी महाराज आणि समर्थांच्या आधीचा, बाबरानंतरची 4थी एक पिढी औरंगजेब, ते समकालीन होते. तिथे मशीद बांधलेली होती त्यावेळेला. ते बघितल्यानंतर आधी त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवा, पदार्थ तितुका अवघा नेला. जे जे जमिनीवर होतं, पिकं चांगली काढून नेली, झाडाची फळं काढून नेली, सगळं सोनं वगैरे लुटून नेलं. आणि सुंदर स्त्रिया हजारोंच्या संख्येने जहाजात भरून तिकडे अरबांच्या वासनापूर्तीसाठी पाठवल्या. हे दासबोधातलं वर्णन आहे. तुम्ही पारायण वगैरे करता, हे दासबोध. हजारो स्त्रिया, गुजरी, आपण पद्मावती वगैरे म्हणतो ना, श्रीमंत राजपूत स्त्रिया, त्या अत्यंत देखण्या होत्या.
हजारोनी घालून फाकविल्या, जहाजी फाकविल्या म्हणजे नेला तिकडे. हे सगळं बघितल्यानंतर पदार्थ ती तुका अवघा नेला, नुसता देशची उरला, नुसती माती उरलेली आहे, जमीन उरलेली आहे, कारण ती त्यांना चोरून नेता आली नाही. अशा वेळेला ज्या वेळेला त्यांना सांगितलं की बाबराने इथे मशीद बांधलेली आहे, उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडातून एक काव्य बाहेर पडलं. ते त्यांचं रामराज्याचं स्वप्न आहे. ज्या वेळेला त्यांच्या तोंडून बाहेर पडली त्यावेळेला ते जिवंत होते, शिवाजी महाराज जिवंत होते आणि औरंगजेबही जिवंत होता. औरंगजेब हा समर्थ आणि शिवाजी महाराजांच्या नंतर मेलेला आहे. तो दिल्लीचा राजा औरंगाबादला, आता आपण त्याचं नाव संभाजीनगर ठेवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातून मेला, याला काही अर्थ आहे की नाही? अरे शिवाजीला त्यांनी बंदिवासात ठेवलं होतं, शिवाजीच्या आग्र्याहून सुटका, आणि हा मरायला महाराष्ट्रात आला. हे विचार करण्यासारखी घटना आहे. जाऊ दे. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. हे आनंदवन भुवन आपलं जे बाबा बेलसर यांचा जाजमोद आहे तिथे, त्याच्यात आनंदवन भुवनी नावाचं काव्य आहे. सगळ्या मंगेशकर कुटुंबियांनी हे अत्यंत चांगलं गायलेलं आहे. त्याला संगीतही हृदयनाथांचं आहे. आनंदवन भुवनी, लता वगैरे ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला ऐकावं असं वाटतं. ते त्यांचं रामराज्याचं स्वप्न आहे, लक्षात ठेवा. अशा वेळेला मग करायचं काय? ते पुढे हिमालयात गेले. इतके निराश झालेले आहेत ते, आपल्याकडून काही होणार नाही आहे, आपला देश पुरता लुबाडला गेला आहे, नागवला गेला आहे, काही उरलेलं नाही आहे इथे. म्हणून एक हिमालयात गौरी कुंड नावाचं कुंड आहे अजूनही. ते कड्यावर असं आहे, कारण खाली कुंड आहे, वरती असा एक कडा आहे. तिथून त्या गौरी कुंडात उडी टाकून आत्मविसर्जन करायची परवानगी आपल्याला आहे. म्हणजे त्याला आत्महत्या म्हणत नाहीत, आत्मविसर्जन म्हणतात. की आता जीवनात मी काही करू शकणार नाही किंवा मला करायचं ते पूर्ण करून झालेलं आहे. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, हे आत्मविसर्जन करायचं असतं. आणि ते उडी मारणार कुंडात, इतका त्यांना आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकायला आपण शिकलं पाहिजे. आज आपण आपल्या महाराजांना सांगूया, पुढच्या दासनवमीपर्यंत मला आतला आवाज ऐकू आला पाहिजे. माझ्या जीवनाचं सगळं मार्गदर्शन आतल्या आवाजाने केलं पाहिजे. बाहेरचं मार्गदर्शन पुरे झालं, लोकांनी सांगितलेलं ऐकणं पुरे झालं, आतून मला सांगितलं पाहिजे, हे कर ते कर, आत्ता उठ, तिकडे जा, किती झोपतोयस, कर अभ्यास. आणि मग तुम्हाला वाटेल हे सगळं मार्गदर्शन आपल्याला आतून मिळतं. आतून आवाज आला तो इतका स्पष्ट होता, ज्याला बॉडीलेस व्हॉइस म्हणतात, अशरीरी वाणी. हिमालयाच्या शिखरावरून समर्थांना जणू त्याचा प्रतिध्वनी ऐकू आला. अरे तू जर तनु त्याग करणार आहेस, तनु म्हणजे देह, तू देह टाकणारच आहेस ना. त्यांनी काय सांगितलं? तुमची तनु ते आमची तनु पाहे. राम सांगतोय, हनुमान सांगतोय की तुला जीव द्यायचा आहे ना, तुझं शरीर यापुढे आमचं शरीर आहे. देश कार्यार्थ दक्षिणेकडे जाणे आहे, धर्म कार्यार्थ दक्षिणेकडे जाणे आहे. आता हिमालयात दक्षिणेकडे म्हणजे संपूर्ण भारताला की. आणि मग ते इतक्या आत्मविश्वासाने भरले आणि खाली आले. त्यांनी विचार केला की जिथे औरंगजेबाचं राज्य आहे तिथे आपल्याला धर्मकार्य सुरू करता येणार नाही, आधीच उचलून तो टाकेल. असं करत करत ते फिरत पुन्हा आले आणि महाबळेश्वरला एका शिखरावर म्हणजे पठारावर उभे आहेत. आणि तिथे उभा असताना त्यांना एक धनगर दिसला. त्याला बोलवलं आणि विचारलं, अरे इथे कोणाचं राज्य आहे? आदिलशहाचं राज्य आहे विजापूरच्या, म्हणजे पुन्हा मुसलमान सुलतानाचंच आहे. इथला हा कोणाकडे हा भाग आहे? ते म्हणाले शहाजी भोसले. आणि त्यांना बरं वाटलं, कारण शहाजी भोसले हा मराठा गडी आहे. तो कदाचित नोकरीत होता आदिलशहाच्या नोकरीत होता. परंतु मी जर इथे रामाचं मंदिर बांधायला सुरुवात केली, मी जर हिंदू धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली, तर तो मला विरोध तरी करणार नाही, सहाय्य करणार नाही एक वेळ, पण बांधलेलं मंदिर तो तोडून टाकणार नाही, कारण तो हिंदू आहे आणि त्याच्यात क्षत्रिय आहे, रक्षण करणं त्याचं कर्तव्य आहे. मग तिथे सांगितलं. मग तो धनगर त्यांच्या पायावर लोटांगण घालून म्हणतो की साधू महाराज उपदेश करा. आणि त्याला केलेला उपदेश 3 शब्दांचा आज तुम्ही लिहून ठेवा. जिथे दिवसाचे जास्तीत जास्त वेळ असतात, कोण देवघरात असतात, कोण हॉलमध्ये असतात, तर बरेच जण बेडरूममध्ये असतात. लिहून ठेवा, मनाच्या विरुद्ध वाग. बस एवढाच उपदेश. हा उपदेश त्याला काय कळला कोण असतो, म्हणजे काय, समर्थ निघून गेले. त्यांचं ठरलं होतं इथेच कार्य सुरू करायचं, या भागात कार्य सुरू करायचं, पण मनाच्या विरुद्ध वाग हा आपल्याला आज
2024 साली अत्यंत महत्त्वाचा उपदेश आहे. म्हणजे काय, पुन्हा ज्या वेळेला भेटू त्यावेळेला विचार करू, मनाच्या विरुद्ध वाग. कारण मनाला वाटतंय झोपावं, उठ. मनाला वाटतंय अजून भजी खावीत, खाऊ नकोस. मनाला वाटतंय इकडे तिकडे भटकावं, भटकू नकोस. मनाला वाटतंय हे खावं ते खावं, हे पावं, नको. मनाच्या विरुद्ध वाग. हा तो उपदेश आहे. समर्थांनी आयुष्यात केलेला हा पहिला उपदेश आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर त्यांचं कार्य सुरू झालं. त्यांनी तिथे मंदिरं बांधली. विषय वाढेल म्हणून मी सगळा इतिहास सांगत नाही. आणि चाफळला ते स्थायिक झाले. किती वर्ष? 36 वर्ष. आत्ता त्यांची किती वर्ष आयुष्याची झाली होती? 12 वर्ष घरी, 12 वर्ष नाशिकला आणि 12 वर्ष संपूर्ण भारतभर फिरले. 36 वर्ष झाली होती. जवळजवळ 36 वर्ष चाफळ ही त्यांची राजधानी होती, आध्यात्मिक राजधानी. शिवाजी महाराज पुढे त्यांचे शिष्य झाले आणि अत्यंत चांगले संबंध दोघांच्यात होते. एक दिवस शिवाजी महाराज साधे नव्हते ना, खरं ते शिवाचाच अवतार होते. हे जर हनुमंताचा अवतार आहे, हनुमंतसुद्धा रुद्रच आहे ना, महारुद्र आहे, तेही त्याचेच अवतार होते. गंमत बघा, शिवाजी महाराज म्हणाले आम्ही राजकीय सत्तेचे म्हणजे प्रपंचाच्या सत्तेचे राजे आहोत आणि रायगड ही आमची राजधानी आहे. तर तुम्हाला सुद्धा आध्यात्मिक सत्तेचे राजे म्हणून आम्ही एक गड देतो, तो स्वीकारला पाहिजे. आणि तो सज्जनगड. त्याचं गडचं नाव निराळं आहे. तुम्ही जर गेलात महाद्वारातून आज सज्जनगडला तर तिथे लिहिलेलं आहे की हा त्या मुसलमान सरदाराचा होता, तो शिवाजी महाराजांनी जिंकला, काहीतरी नवरस तारा वगैरे असं काही नाव आहे. आणि त्याचं नाव सज्जनगड केलं आणि ही तुमची आध्यात्मिक राजधानी. इथे आमचा पहिला नमस्कार असेल. सज्जनगड. शेवटची काही वर्ष ते सज्जनगडला राहिले. आता त्यांनी कार्य काय केलं हे आपल्याला माहीत आहे. शेवटचा दिवस काही बघूया, आजच्या दिवसापर्यंत येऊया. बरीचशी मुलं आलेली आहेत. मला वाटतं की विषय आवरायला काही हरकत नाही. त्यांनी आपण देह ठेवणार हे 10 महिने आधी सांगितलं. इतकं आधी सांगितलेली कुठलीही व्यक्ती माझ्या वाचनात नाही आहे. विवेकानंदांनी 2 महिने आधी सांगितलं होतं. मे महिना आहे, सुट्टी आहे. सिस्टर निवेदिता म्हणजे भगिनी निवेदिता तिने शाळा काढलेली आहे कलकत्त्याच्या झोपडपट्टीत मुलींसाठी. शाळा खरंच चांगली चाललेली आहे. जरा काही हवं असेल तर ती कलकत्त्याला यायचे झोपडपट्टीतून. काही पाहिजे असेल, अन्न काय असेल ते घेऊन जायचे. आणि विवेकानंद तिचे हेच होते ना, एका अर्थाने मानस पिता होते आणि गुरु होते. त्यावेळेला तिला सहज म्हणाले की तू उभी आहेस, मे महिना आहे, कॅलेंडर आहे, कॅलेंडरचं पान उलट. ती म्हणाली का? थांब ग उलट. जून महिना आला, उलट म्हणाले. मग नंतर 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै नको, 4 जुलैला तू एक सर्कल कर. तिने विचारलं की काय महत्त्व आहे? यू विल कम टू नो अबाउट इट ऑन द सेम डे. तुला 4 जुलैलाच कळेल की मी का सर्कल करायला सांगितले. त्यांच्या दोघांतलं नातं हे इतकं निरागस होतं, बहीण भावांचं होतं, गुरु शिष्याचं होतं. आणि संन्याशाची सावली नावाचं एक पुस्तक आहे सिस्टर निवेदितावर, चंद्रकांत खोतांनी लिहिलेलं. वाचा पुस्तक. एखाद्या कादंबरीसारखं असेल, पण संन्यासी माणसाला सावली जर असेल तर विवेकानंदांना जशी ही होती सिस्टर निवेदिता तसे. तिने गमतीने विचारलं, स्वामीजी 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे, जसा आपला 15 ऑगस्ट अमेरिकेचा 4 जुलै. त्या अमेरिकेतच भाषण करून तुम्ही जगापुढे आलात म्हणून इथे तुम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे का अमेरिकेचा, असं तिने गमतीनं विचारलं. ते म्हणाले स्वातंत्र्य दिनच साजरा करायचा आहे, मुक्ती दिनच साजरा करायचा आहे, पण कुणाचा ते तुला त्या दिवशी कळेल. ही सहज निघून गेली हो पुढे कामाला. आणि 4 जुलैला संध्याकाळी त्यांनी देह ठेवला ना, त्यांनी समाधी घेतली आणि ज्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो त्यातून ते रक्त शिरशिरत वर गेलं आणि इथून रक्तस्राव झाला. त्याला ब्रेन हेमरेज वगैरे डॉक्टर म्हणत असतील, पण एक योगी जसा आपला देह ठेवतो, प्राण इथून आत शिरतो, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. तिथूनच विवेकानंदांचा प्राण गेला. विवेकानंद आणि रामदास यांच्यात खूप साम्य आहे. आणि विवेकानंद, हनुमान आणि रामदास यांच्यात साम्य आहे. ही मुलं ऐकतायत ना, मी तुम्हाला 2-3 गमतीच्या गोष्टी सांगतो रामदासांच्या आणि थांबतो. पहिली गोष्ट रामदासांची लहानपणीची आहे. तुम्ही जसे होतात तसेच रामदासने विवेकानंद लहान होते आणि आईबरोबर ते यायचे सगळीकडे. आईचे लाडके होते. आईला अनेक बाकीची मुलं होती, पण त्यावेळेला हा नरेंद्र मोठा होता. आई त्याचे जे हे विवेकानंदांचे वडील, त्यांचं नाव नरेंद्र, त्यांचे जे वडील होते त्यांचे खूप मित्र असायचे. त्यांना सरबत वगैरे द्यायला ती आली, त्यांच्याबरोबर हे आले. अरे हा इतका तेजस्वी होता दिसायला. त्यांना विचारलं तू पुढे कोण होणार? साहजिकच त्यांनी सगळी वकिलांचीच की बैठक,
मी वकील होणार, मी मोठा वकील होणार, असं उत्तर अपेक्षित होतं. तर त्यांनी सांगितलं मी घोडागाडी चालवणारा कोचमन होणार. म्हणजे जशी गाडी चालवणारा गाडीवान असतो, मी घोडा गाडीवान होणार. आणि सगळेजण हसले. काय भिकेची स्वप्न पडतात या मुलाला, एवढं चांगलं प्रॅक्टिस आहे, एवढं श्रीमंत कुटुंब आहे आणि याला घोडागाडी चालवायची आहे. आई किती हुशार, लक्षात ठेवा, आई शिकलेली नव्हती, पण जिच्या पोटी असा पुत्र जन्माला येणार तिचा अधिकारही मोठा असतो. बुद्धी म्हणजे काही शाळेत जाऊन येते का हो? शाळेत जाऊन बुद्धीला गंज चढतो, कळम आपण म्हणतो ना, चढतो. तेजस्वी बुद्धी शाळेत जाण्यापूर्वीच असते, हे लक्षात ठेवा. आणि 4थ्या वर्षापर्यंत 90% ब्रेनचा विकास झालेला असतो. म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी, म्हणजे पूर्वी आम्ही 6व्या वर्षी शाळेत जात होतो, आमच्या मेंदूचा बऱ्यापैकी विकास होता. आता आपण नर्सरी म्हणून काढलेला आहे. 2.5व्या वर्षी 3व्या वर्षी जाऊ दे आणि मग सगळे बाहेरचे शिक्के पडू दे. तुझी बुद्धी आतून विकसित होता कामा नये. बाहेरून जे काही करायचं ते कर, सगळं चुकतं ते, पण असू दे. नरेंद्र तसा आहे. तिने वर बघितलं, वर फोटो होता. कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय. रथ आहे तो, भाई कृष्णही घोडागाडीवानच आहे की हो. कृष्णही घोडाच गाडी चालवते की रथ म्हणतात ते. आणि अर्जुनाला तो गीता सांगतोय. ती सगळ्यांना उद्देशून म्हणाली, माझा मुलगा तो नुसता सारथी होणार नाही, रथसारथी, तो पार्थसारथी होणार आहे. त्याने अर्जुनाला जसं चालवलं तसं हा देशाला नाही, जगालाच चालवणार आहे. आणि पुढे तेच खरं झालं की आज मला जर विचाराल 2024च्या पुढच्या काळात संपूर्ण जगाला, मानवतेला शांतीचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर जर कुठला एकमेव माणूस ज्याचं वाङ्मय म्हणजे आपण वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व आवश्यक आहे, ते फक्त विवेकानंद आहेत. आज आपल्याला कळत नाही आहे, पण विवेकानंदांवर बोलणारे तरुण आता तयार व्हायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. विवेकानंदांना हा पहिला भाग होता. आता दुसरी गमतीदार गोष्ट सांगतो. एकदा जत्रा होती. जत्रेला आपण जातो, काहीतरी खाऊ वगैरे घेऊन येतो, एखादं खेळणं घेऊन येतो, टॉय घेऊन येतो की नाही. तर त्यांनी सांगितलं, तू आई म्हणतेस ना की मी शिवाचा अंश आहे म्हणून, शिव म्हणजे शंकर, तर मी जातो आणि शंकराची मूर्ती घेऊन येतो, 4 आणे दे. त्यावेळेला स्वस्तही होती, 4 आणे घेऊन जत्रेला गेले. तिथे शंकर पार्वतीची सुंदर मूर्ती होती. ती सुंदर मूर्ती घेऊन अत्यंत आनंदात, आता त्याची कुठे होती, वरच्या मजल्यावर त्याची खोली होती. तिथे मी देवारा करणार, पूजा करणार, आंघोळ करून सगळं करणार, आनंदात चालला होता. इतक्यात त्याच्या कानावर शब्द पडले, मेला मेला वाचवा वाचवा. त्याने बघितलं तर एक आजी नातवाला घेऊन निघालेली होती आणि रस्ता क्रॉस करायला ती थांबली होती, कारण समोरून एक वेगात गाडी येत होती. नातवाने तिचा हात सोडला आणि तो रस्त्यावरून त्याच्या अंगावरून कोणत्याही क्षणी गाडी घेतली असती. नरेंद्रने विचार केला नाही, त्याने हातातली ती मूर्ती फेकली आणि गेला आणि त्या नातवाला असा धरून आणला. ट्रक तो पुढे निघून गेला. त्यावेळेला ती म्हातारी आजी म्हणते, तू देवदूत नाहीस, देव माणूस नाहीस, तू साक्षात देव आहेस, माझ्या नातवाचा जीव वाचवला. आणि सगळे लोक त्याला काहीतरी कौतुक करतायत. हा रडायला लागला, त्याचा जीव वाचवला, पण माझा शंकर फुटला ना, कारण त्याने मूर्ती फेकली, क्षणाचाही विचार केलेला नाही आणि ते तुकडे गोळा केले आणि रडत तो घरी आला. आईला म्हणलं, आई काय करायचे, हे का फुटली, तू पडलास का? त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. आई म्हणाली, अरे मी तुला आणखीन 4 आणे देते, पण तू असंच वागला पाहिजेस. देवाची मूर्ती महत्त्वाची का माणुसकी महत्त्वाची? तिकडे तो मुलगा मरत होता, कोणी नुसते वाचवा वाचवा म्हणत होते, तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास आणि त्याला वाचवलास. मूर्ती फुटली तरी चालेल, मी तुला देतो. आता ही मूर्ती फुटली, लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, तिथे मूर्ती फोडली कुणी? विवेकानंदानी, म्हणजे नरेंद्रनी. गंमत आहे, गमतीदार प्रसंग आहे. नरेंद्र का? कारण विवेकानंद आणि रामदास अगदी सारखं जीवन आहे. तिथेच मी थांबणार आहे, हे लक्षात ठेवा. वडिलांना वेळ नाही याच्यासाठी, सगळे मित्र आणि कोर्टाचं प्रॅक्टिस, अभ्यास, याच्याशी बोलायलाच कोणी नाही. अशा वेळेला जो त्यांच्याकडे घोडागाडी होती, तो घोडागाडीवान मला का व्हायचं आहे, कुणीतरी मॉडेल लागतं ना, आदर्श लागतो समोर, हा घोडागाडीवाला होता. तो उत्तर प्रदेशातला होता. त्याच्याकडे रामचरितमानस होतं. रामचरितमानस फाटलं होतं, पण रोज त्यातले एक पान तो वाचायचा आणि नरेंद्र तिथे बसायचा, ऐकायचा. तो त्या चौपाया वगैरे खूप चांगला वाचायचा. तो म्हणायचा, हे काय आहे? हे रामाचं चरित्र आहे. आज तू काय वाचलंस? मग जे वाचलेलं असायचं ती गोष्ट तो गाडीवान, म्हणजे गाडीचा ड्रायव्हर घोडागाडीचा, तो त्याला सांगायचा. हे रात्री रोज घडायचं. एक दिवस नरेंद्रने विचारलं की अरे तू एवढं रामायण वाचलेस, रामायणातला सगळ्यात मुख्य कोण?
नायक कोण रामायणाचा? त्यावेळेला तो म्हणला हनुमान. आता कुणी राम सांगितलं असतं ना, रामायणाचा नायक राम, तो म्हणाला हनुमान. का? नरेंद्र शेवटपर्यंत प्रश्न विचारत राहायचा. आणि तुम्ही मुलांनो लक्षात ठेवा, दुसऱ्यांनी प्रश्न विचारले तर तुम्ही उत्तर दिले, हा एक भाग झाला. तुम्ही प्रश्न विचारायला शिका, उत्तरं मिळवा, आणि मग तुम्ही इतकी पुढे प्रगती कराल. आणि आजचा काळच तसा आहे. तर त्यावेळेला नरेंद्रनी प्रश्न विचारला, हनुमान का? आता काय उत्तर देणार आहे? तो गाडीवाला आहे हो, त्याला काहीतरी उत्तर द्या. त्याचं लग्न झालं नव्हतं. कोणाचं? त्या गाडीवानाचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हनुमान मोठा, कारण हनुमानांनी लग्न केलं नव्हतं. कल्पना करा, हनुमानाने लग्न केलं नव्हतं, हनुमान म्हणून मोठा आहे. हे म्हणल्यानंतर नरेंद्र त्याला म्हटला, 1 मिनिट थांब. त्यांनी निर्णय घेतला होता. तो वरती आला आणि लग्न केलेला देव मला नको. एकच देव असा आहे की ज्याचं लग्न ऑफिशियल झालेलं आहे. कुणाचं? शंकराचं. शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय हे एकमेव कुटुंब आहे मानवी इतिहासातलं पहिलं कुटुंब. दुसऱ्या कुठल्याही देवांची लग्न झालेली नाही आहेत. हेच खरं लग्न. आता याचं तुळशीबरोबर दरवर्षी आपण लग्न लावतो, ती गंमत आहे. परंतु हे लग्न म्हणजे समारंभ झालेला आहे. आणि मग लग्न झालं म्हणून त्यांनी ती मूर्ती वरून टाकली आणि फोडली. मगाची मूर्ती फुटली होती, आताची मूर्ती फोडली. आई म्हणाली, तू हे काय केलंस? लग्न झालेला देव नको, माझा आदर्श हनुमान. आणि माझा आदर्श हनुमान म्हणजे रामदास. आज रामदास नवमी आहे. अशी चरित्र जर आपण वाचली, आणि म्हणून आपल्याला जी बक्षिसं दिलेली आहेत ना यावेळेला, ही पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत. हे सांगायचं कारण एवढं की तुम्ही वाचा वीर अभिमन्यू. आणि या प्रत्येक ह्याच्यावर एक सुंदर चित्र दिलेलं आहे. अभिमन्यूचा आपल्याला फोटो मिळणार नाही आहे म्हणून इथे फोटो नाही, पण दुसरं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. हे सावरकरांचं चित्र आहे, पण आज सावरकरांचा फोटोसुद्धा आहे. आणि अत्यंत छान मराठीत इतकी सुंदर चरित्र लिहिलेली आहेत. ही चरित्र मुळात इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत. इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना भारतातल्या लोकांचा परिचय व्हावा म्हणून सुमारे 301 पुस्तकं आहेत. सध्या जवळजवळ 125-150 पुस्तकं मिळत आहेत. आपण ती आणलेली आहेत. त्यांना अशी 4-4, 5-5 पुस्तकं आपण मुलांना देणार आहोत. नुसती नेऊन ठेवू नका. नाही आम्ही इंग्लिश माध्यमाचे आहेत, आम्हाला नाही आपल्यापैकी बरेच जण 4थीपर्यंत मराठी शिकलेले आहेत. आपल्या आईवडिलांना बऱ्यापैकी येतं. आणि इथे जर आईवडील कोणी आलेले असतील तर हे पुस्तक वाचून दाखवा. वेळ काही लागत नाही हो. पण हे विवेकानंद, आत्ता तुम्हाला सांगितलं, हे विवेकानंदांचं अत्यंत चांगलं चरित्र आहे. लिहिलंय कुणी? हे मराठीत भाषांतर तो देव गौडा, की जो स्कॉलर आहे, विवेकानंदांवर अभ्यास केलेला आहे, त्यांनी विवेकानंदाचे चरित्र लिहिलेलं आहे. सगळं चरित्र. हे तात्या टोपे हे कोण आहेत? तर 1857चं स्वातंत्र्य युद्ध आहे, त्या युद्धातला हा एक आहे. छत्रसाल आपल्याला माहीत नसेल, पण मस्तानी आपल्याला माहीत आहे ना, बाजीराव मस्तानी. तर याच्यातला बुंदेलखंडचा राजा. तर योगी अरविंद हे एक योगी संत होऊन गेलेले आहेत. आज पॉंडिचेरीला, पुड्डुचेरी म्हणतात हल्ली, गेलात तर तिथे मोठा प्रयोग आहे. जगात असा प्रयोग कुठेही झालेला नाही. व्हील म्हणजे व्हिलेज, ऑरो म्हणजे ऑरोबिंदो. हे वाचण्यासारखं चरित्र आहे. आत्ता सांगितलेलं वीर अभिमन्यू. अशी खूप पुस्तकं आहेत. हिला जी 4 मिळतील ते त्याला मिळणार नाही आहेत, त्याला मिळणार ती त्याला मिळणार नाहीत. नवीन नवीन पुस्तकं दिलेली आहेत. ही पुस्तकं तुम्ही वाचा. आत्ता मी तुमच्यासमोर सांगतोय, मी काही मोठा ज्ञानी म्हणून नाही, मी वाचक आहे. मी सतत वाचन करतो आणि वाचनामुळे आज मी जो काही आहे तो आहे. तेव्हा तुम्ही वाचा. रामदासांचं चरित्र तुम्हाला कोणाला तरी मिळेल, मुद्दामून वाचा. छोटंसं चरित्र आहे, त्याच्यात गोष्टी आहेत. आणि मुद्दामून संपूर्ण जीवनाचा त्यांनी चरित्र अभ्यास गोष्टी रूप सांगितलेला आहे. तेव्हा हे तुम्ही वाचा. समर्थांच्या जीवनातला शेवट 5 मिनिटात पाहूया आणि थांबूया. पुढची जर तयारी झाली असेल, आहेत का इथे? काय झाली असेल बहुतेक, मुलं बहुतेक आलेली आहेत. ठीक आहे, 5 मिनिटात समर्थांच्या जीवनाचा शेवट कसा झाला सांगितलं. 36 वर्ष ते कुठे होते? साफळ आणि सज्जनगडला. समर्थांच्या जीवनाला तुमचा अभ्यास करायचा आहे किंवा भक्तिभावाने भेटी द्यायच्या आहेत. या 5 स्थळांना भेट द्यायची. पहिलं म्हणजे त्यांचं जन्मगाव जांब मराठवाड्यातलं. दुसरं म्हणजे त्यांची तपश्चर्याची भूमी नाशिक, आत्ता सांगितलं काळाराम वगैरे ते. नंतर त्यांची पुढे संपूर्ण भारत भ्रमण, भारत ही त्यांची भूमी आहे, ती पुढची 12 वर्ष. नंतर त्यांची कर्मभूमी चाफळ आणि शेवटची 6 वर्ष सज्जनगड. म्हणजे चाफळ, सज्जनगड, नाशिक आणि जांब ही 4 गावं झाली. 5वं कुठलं? 5वं सगळ्यात महत्त्वाचं. ज्या ग्रंथाचं पारायण आपण केलं त्या ग्रंथाचं संकलन कुठे झालं? तर शिवथरगड.
त्या घडीत अजूनही आता तर काय मोठा रामदास सांगतायत आणि कल्याण त्यांचा शिष्य लिहून घेतोय, अशा 2 सुंदर मूर्ती आहेत. शिवथरगडला मुद्दामून जा, गाडीनं मुंबईला जाणार असाल, महाड म्हणून आहे, तिथून अलीकडे अर्धा तास गेलात तर तुम्ही पोचता. अर्धा तास थांबा, पुढे जा, लवकर निघा. तिथे जाण्यासाठी एक चांगलं स्थळ आहे आणि ते समर्थांच्या चरित्रातलं एक 5वं महत्त्वाचं स्थळ आहे. तर समर्थांनी सांगितलं 10 महिन्याआधी चैत्र वद्य नवमीला सांगितलं, माघ वद्य नवमीला मी जाणार आहे. माघ वद्य नवमी जशी जशी जवळ आली तसे लोक रडायला लागले आणि समर्थांच्या त्या ओळी दरवर्षी म्हणायच्या असतात. आजच्या दिवशी त्या मी सांगतो तुम्हाला. रडायला कोण लागले? उद्धव रडायला लागले. आणि किती वर्ष ते समर्थांच्या सहवासात होते. अक्काबाई रडायला लागल्या. त्या अक्काबाई बालविधवा होत्या, पण समर्थांच्या ह्याच्यात एवढ्या तयार झाल्या होत्या. एक मुद्दामून लक्षात ठेवा, बालविधवा ही बाई 40 वर्ष समर्थ गेल्यानंतर 40 वर्ष सज्जनगड आणि चाफळ इथला सगळा व्यवहार बघत होत्या, हिशेब बघत होत्या. शिधा आलाय की नाही, उत्सव आहे की नाही. उत्सवाला हजारो लोक येत होते. आता तर 2 उत्सव झाले होते, एक सज्जनगडला हा दासनवमीचा उत्सव आणि रामनवमीचा उत्सव चाफळला. त्या सगळ्याची व्यवस्था ती बाई बघत होती. सगळे रडायला लागल्यानंतर समर्थांनी त्या ओळी आपण प्रसिद्ध आहेत, माझी काया आणि वाणी. काया म्हणजे माझं शरीर आणि वाणी म्हणजे माझी वाचा भाषा गेली म्हणालं अंतःकरणी. अरे इतक्या जवळ राहून अजून तुमच्या अंतःकरणात काहीच गेलं नाही. माझा देह म्हणजे काही तुम्हाला कळलं नाही आणि माझी वाणी म्हणजे काय तुम्हाला कळलं नाही. अरे देह पडणारच आहे, पण मी देह मागे ठेवून जाणार आहे. माझी वाणी मेल्यानंतर थांबणार आहे, पण मी वाणी मागे ठेवून जाणार आहे. म्हणजे काय ते अगदी प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी कुठे मरणार आहे? मी या सगळ्या जगत जीवनात आत्ता इथे होतो, आता सगळीकडे पसरून जाणार आहे. डोळे मिटा, तुम्हाला माझं दर्शन होईल. आपल्याला सद्गुरूंचं दर्शन होतं. डोळे मिटल्यानंतर आपल्याला आई वडील कोण आपली आवडती व्यक्ती दर्शन होतो, आपण ते घेत नाही. रोज सकाळी आई वडिलांना नमस्कार करायचा. प्रत्यक्ष असतील, वाकून जमत नसेल, डोळे मिटून आई नमस्कार, बाबा नमस्कार. केवढी शक्ती येईल. आपल्या जीवनातला अत्यंत आवडता शिक्षक, त्याचं नाव रूप आठवतं आपल्याला, नमस्कार. नंतर आपल्याला आवडणारे ऋषी, वाल्मिकी आवडतात, व्यास आवडतात, नमस्कार. आपल्याला आवडणारे संत ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा रामदास, नमस्कार. हे नमस्कार करायला 5 मिनटं लागतात, पण या नमस्कारामुळे आपला दिवस धन्य होऊन जातो. आपल्याला कळतं मी सकाळी नमस्कार म्हणजे नम्रता, मी वाकलेलो आहे कोणासमोर तरी, आणि ती शक्ती माझं रक्षण करणार आहे. म्हणून शेवटचे दिवस आले. एकच घटना सांगतो. पंचमीला 3 दिवसांनी समर्थ देह ठेवणार आहेत. माघ वद्य पंचमीला तंजावरला त्यांनी मूर्ती ऑर्डर केलेल्या होत्या. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान त्या आल्या, धातूच्या मूर्ती, आणि मग त्या त्यांनी ठेवल्या. आपण मंचकोटा स्वच्छ केला आणि तिथे मूर्तींची स्थापना केली आणि स्वतः पूजा केली. त्यांच्या डोळ्यातून पाणी, सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी. ते आता मी जाणार आहे, पण बरं झालं रामा, माझ्यानंतर या सगळ्यांचं रक्षण करायला तू आणि हनुमान दोघे आलेला. आपण सज्जनगडला ज्या वेळेला जातो त्यावेळेला भुयारात समर्थांची समाधी आहे आणि वरती ज्या मूर्ती आहेत त्या ह्या मूर्ती, ज्यांची मी तुम्हाला आत्ता गोष्ट सांगितली. आणि शेवटी अनुदिन नवमी हे नित्य ध्यानी धरावी. हे शिष्याला, विशेषतः उद्धवाला सांगत होते, उद्धवा अनुदिन अनुतापे, तसं रोज तू नवमीची आठवण कर. समर्थांचा जन्म नवमीला, समर्थांचा अनुग्रह नवमीला, समर्थांनी शिवाजी महाराजांना दिला तो नवमीला, समर्थांची सगळ्यात जन्म जशी शेवटी गेली तीही नवमीच. आणि नवमी भक्ती आत्मनिवेदन, हे समर्थांच्या जीवनात नवमीचं, आजच्या तिथीचं महत्त्व आहे. आणि शेवटी ते म्हणाले काही हरकत नाही, आता मी जातो. लोक रडायला लागले. शेवटी त्यांनी 8 अक्षरांची अनेक वाक्य सांगितली. त्यातलं एक वाक्य जे आपला गोयकारांना अत्यंत महत्त्वाचं आहे, विशेषतः या लोकांना अत्यंत महत्त्वाचं आहे, ते त्यांनी किती 344 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. सागर तीरस्थांचा नाशची आहे. समुद्राच्या काठावर जे लोक आहेत त्यांचा नाश अटळ आहे, म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा नाश अटळ आहे. आपण गोव्यातसुद्धा जसजसं कळंगूटकडे किंवा जसजसं गालजीबागकडे किंवा पाळोळेकडे जसजसं आपण मोर्जीकडे जातो, गोवा दिसतो तुम्हाला. मोर्जीकडे गेलो तर रशियाचा म्हणून एक भाग आहे, तिथे रशियाचा फ्लॅग आहे, रशियाचा दिवस साजरे करतात, रशियन बोलतात, सगळा भाग. हे फक्त गोव्यातले असे अनेक भाग आहेत भारतात.
आपल्याला माहीत नाही आहे, पण हळूहळू ते एलिमिनेट होतील, हे म्हणजे नष्ट होतील हे लक्षात ठेवा. म्हणून सागर तीरस्थांचा नाशही आहे. आपण सगळे गोयकार हे सागर तीरावर आहोत. आपला नाश म्हणजे बाहेरची संस्कृती, बाहेरची गाणी, बाहेरची खाणी. आपल्याला फक्त आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन एवढंच माहीत होतं. नंतर कॉन्टिनेंटल आलं, नंतर चायनीज आलं, नंतर थाय आलं, नंतर आता कुठल्या कुठल्या प्रकारची जेवणं तयार केली जातात आणि आपण खातो जे आपल्या आरोग्याला बाधक आहे. म्हणजे जे जे आपण खातो, पितो, जगतो, ज्याप्रमाणे सगळं आपल्या कल्याणासाठी मारक आहे. लक्षात ठेवा, तारक नाही आहे. सावध राहूया. सागर तीरस्थांचा नाशची आहे हे समर्थांनी निर्वाणीचे शब्द म्हणून सांगितलेले आहेत. समर्थ गेले तरीसुद्धा समर्थ आहेत. नाहीतर इतके जण आपण का ऐकायला जमलो सांगा बरं. या मुलांनी का पाठांतर करून समर्थांचे श्लोक असतील किंवा ओव्या असतील त्या म्हणल्या. समर्थ वगैरे जात नाहीत, ते असतातच. तर त्या असणाऱ्या समर्थांचं दर्शन घेण्यासाठी एकच मिनिट डोळे बंद करून बसूया. शांत. समर्थ रामदास म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात तेजस्वी व्यक्तिमत्व. हातात कमंडलू आहे, दुसऱ्या हातात ब्रह्मदंड, छोटीशी कुबडी आहे, हातात दुसऱ्या जपमाळ आहे, आणि मुख्य म्हणजे लंगोटी घालून हा सतत फिरणारा साधू. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ म्हणून हे सत्र संपवूया. सगळ्यांना येतो, सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतिपाठ म्हणायचं आहे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचेत, रब युअर हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचेत. बघा कसं एकदम फ्रेश वाटतं. सावकाश डोळे उघडून समोर गजानन महाराज आहेत, समोर रामदास स्वामी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि आहोत तिथूनच आपण इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज गजानन महाराज. सर्वांना नमस्कार.